नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वैनगंगा आणि नळगंगा नदी जोड प्रकल्प बद्दल संपूर्ण माहिती। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, विदर्भातील वैनगंगा ते नळगंगा महत्त्वाचा नदी जोड प्रकल्प असून याबाबतचे जवळपास सर्व आराखडे तयार करण्यात आले आहेत। यासाठी 426 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येत असून राज्यातील हा सर्वात मोठा बोगदा असेल। मित्रांनो, या प्रकल्पासाठी निधी उभारण्याबाबत योजना तयार करण्यात येत आहे। विदर्भाचे भाग्य बदलणारा हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत निश्चित वेळेत पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। मित्रांनो, यासाठी 5,72,000 हेक्टर जमीन संपादित केली आहे आणि यासाठी सुधारित आराखडा तयार केला असून यासाठी महाराष्ट्र शासन 82,000 कोटी खर्च करेल। मित्रांनो, या प्रकल्पामुळे विदर्भातील दुष्काळी भागातील प्रश्न सुटणार आहेत। या प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा समावेश केला आहे। हे पाणी ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून नेऊन दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे। मित्रांनो, विदर्भातील शेतकरीसाठी सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे आणि या कारणामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्याच प्रमाण अधिक आहे आणि विदर्भात सिंचनाची व्यवस्था पुरेशी नसल्याने शेतकरींना नैसर्गिक पाण्यावरच शेती करावी लागते। त्यामुळे अनेक वेळा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरींना शेतीमालाचे उत्पादन कमी मिळते। विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला, वर्धा जिल्ह्यातील शेतकरीचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे। मित्रांनो, यावरच तोडगा काढण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नदीजोड प्रकल्पा अंतर्गत वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे। मात्र या प्रकल्पाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। मित्रांनो, राज्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा बोगदा असून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम या सर्व जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे। हायेस्ट पॉइंटवरून पाणी लिफ्ट करून वाशिम जिल्ह्याचाही पाणी प्रश्न मिटणार आहे। तसेच हा प्रोजेक्ट पुढे परभणी, हिंगोली पर्यंत नेण्यासाठी आराखडा केला असून राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता घेऊन नियामकाकडे प्रकल्प सादर केला जाईल आणि त्यानंतर निविदा काढण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।